मात्र आपण पाहिलं तर रचलं गेलंय. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय मैदानाच्या आतमध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम जो रंगला गेलाय. या रणसंग्रामामध्ये आपण पाहिलं तर आता दोन संघ जे आमने सामने लढत आपल्याला बघायला मिळत आहेत. एका बाजूने संजय 11 नागले आणि सागदेव स्पोर्ट्स सागपाडा बी. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग आपण पाहू शकतोय धावा चेस करायचे आहेत तर कंप्लीट करायचे आहेत. आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतायत की 23 धावांचं टार्गेट इथे ठेवलेलं आहे. 23 म्हणजेच आपण ज्यामध्ये आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतोय बॉलिंग ही राहिली आहे संजय 11 नागले संघाची. कारण की मला तरी आठवते की मागची स्पर्धा जी गावदेवी स्पोर्ट्स बेंडीपाडा पीने आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कारनामा या संघाने केला होता. आपल्या या सीझनची एक ट्रॉफी आपल्या नावावर केली आणि आज मात्र आपण पाहिले की थोडासा ब्रेक APLचा होता. त्यानंतर पुन्हा एकदा प्रत्येक संघ आपण पाहिले तर मग आपली मात्र जी घोडदौड सुरुवात आहे मात्र ती पुन्हा एकदा करण्याच्या अनुषंगाने अविनाश आपण पाहतोय जे बॉलिंग ट्रॅकवर. बॅटिंग एंडकडे आपण पाहू शकतोय म्हणजेच बॅटिंग करण्यासाठी प्रज्वल मसेकर आणि त्याला साथ देण्यासाठी प्रथमेश भोईर ही जोडी आपण पाहतोय. प्रज्वल स्ट्राईक एंडकडे पहिला चेंडू कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं मारा करताना बॅटर पाहिला पण शॉर्ट ऑफ दिले. चेंडू पुलचा फटका प्रॉपर टायमिंग नव्हता परंतु पहिल्या चेंडूवर बिग मिस्टेक ही पाहायला मिळाली आहे आणि सॉफ्ट हँडने मात्र कॅच पकडण्याची संधी मात्र गमावली आहे. सॉफ्ट डिसमिसल आपण पाहिलं तर इथे झाला असता परंतु काहीतरी विचित्र घडताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर लक फॅक्टर मात्र सोबत असताना पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर मोठं जीवनदान प्रज्वलला मिळालंय. प्रथमेश आणि प्रज्वल एक चांगले कॅपेबल खेळाडू आहेत. चांगली क्षमता पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवर हिटिंग करण्याची दमखम ठेवणारे खेळाडू. दुसरा चेंडू कॉमेंट्री बॉक्स एंड करणं बॅकफुटला जाऊन मात्र आपण पाहिलं तर पुल करायचा होता थोडासा आणि मन बाउन्स एक्स्ट्रा बाउन्स मात्र बॅटरला बीट करतोय. चांगली लाईन पाहायला मिळते अविनाश वळवी या बॉलरच्या माध्यमातून. मंडंट्री पॉवर प्लेचा हा ओव्हर आहे आणि या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर जर तुम्हाला 23 धावा करण्यापासून रोखायचे आहेत तर मग सुरुवातीचं हे षटक चांगल्या प्रकारे फेकावं लागेल. अष्टमच्या बाहेर विट दिले फटका खेळलाय जबरदस्त फिल्डर दूर आहेत. पाठलाग करण्याचा प्रयत्न पाहतोय या वेळेला मात्र नेमकं झालंय काय बाउंड्रीच्या जवळ चेंडू लाडवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला आणि तिथे आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे धावा मात्र जोडल्या गेल्या 3 पाहतोय. परंतु आपण पाहिलं तर मग पंच देखील इन्व्हॉल्व्ह झालेत की नेमकं इथे घडलंय काय ते चेक करण्यासाठी मात्र तिसऱ्या अंपायरला मात्र आपण पाहिलं तर फेम मध्ये इन्व्हॉल्व्ह केलंय. बघा नक्कीच आपण बघितलं तर ही धाव मात्र आपण पहिले बाउंड्री सेव्ह केलेली आहे. 3 धावा घेतल्या बाउंड्रीच्या आतमध्ये चेंडूला अडवलं गेलं. पुन्हा एकदा ऑन साईडला आपण पाहिलं तर मग फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. फिल्डर आपण पाहू शकतोय तिथे चांगली फिल्डिंग करताना आपल्याला बघायला मिळाले. तर पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र प्रगतीपथावर आहे. उशिराने जोडलेले प्रेक्षक त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना संजय 11 नागले विरुद्ध सागदेव स्पोर्ट्स सागपाडा बी ही मॅच आपण पाहतोय. पहिल्या इनिंगमध्ये फलकावर 22 धावा लगावल्या आणि 23 धावांचं टार्गेट हे सेट केलंय. आता आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे या दोन खेळाडूंनी पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न केलाय. चांगला फटका पाहतोय या वेळेला एक्झिक्यूट केलाय. फिल्डर आले तिथे दुरून कॅप पाहते ब्रिलियंट विथ ऑफ फिल्डिंग ग्रेट एफर्ट्स पाहतोय. या वेळेला मात्र आपण पाहिलं जी जान मात्र झोकून जंप लगावली आणि सुपर आपल्यातून कॅच कन्वर्ट केला जातोय. आपण पाहतोय या वेळेला आणि पहिला धक्का प्रथमेश भोईरच्या रूपाने दिला जातोय. ग्रेट फिल्डिंग वर्क पाहायला मिळतोय आणि पहिली सफलता गोलंदाज अविनाशच्या खात्यामध्ये. क्रिकेटचा सामना जयो भरलाय ससुनगर गावामध्ये.
विजय शेठ पाटील चषक आज, विजय शेठ पाटील चषक आज, विजय शेठ पाटील चषक आज बघा गाजतय ससूनगर गावामध्ये. विजय पाटील शेठचं नाव बघा गाजतय वसई शहरामध्ये. विजय शेठ पाटील चषक आज बघा गाजतय. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. जसं म्हणतायत ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में अपने साथ खड़ा वही होता है सबसे बड़ा. आणि डेफिनेटली आपण बघितलं तर मग आपण पाहिलं तर करोडो के बस्ती में एक दिलदार अशी असते म्हणजे सन्माननीय श्री विजय शेठ पाटील साहेब. आणि त्यांच्यावरच हे नेहमीच आधारित हे गीत आपण पाहिलं तर ऐकायला मिळते. अविनाश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अविनाश वर्सेस अविनाश पाहतोय आपण या वेळेला. हलकस आपण पाहिलं मिसअंडरस्टँडिंग मात्र या दरम्यान पाहतोय. नेमकं घडतंय काय तर आपण पाहिलं हा ना करत असताना आपण पाहिलं जोखीम मात्र स्वीकारला होता. गरज होती का हा जोखीम स्वीकारण्याची प्रश्न असा देखील दोन बॅटरना पडला असेल. परंतु क्षेत्ररक्षणाचा दर्जा चांगला यायला हवा होता हा देखील प्रश्न पडला असेल. प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर प्रयत्नामध्ये सफल झाले प्रयत्न बॅटरचे. धाव मिळाली एका धावेने आपण पाहिलं तर टीमची टोटल मात्र पोहोचली गेली आहे 6च्या घरामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. फलकावर आपण पाहिलं तर 6 धावा ह्या येताना आपल्याला बघायला मिळाल्यात. आत्ता आपण पाहिले तर मग राहील चेंडू 12 आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 17 धाव्यांची गरज. अभिषेक पागीचा एक जबरदस्त अफलातून कॅच बघायला मिळाला होता आपल्याला. जो जम्पिंग एफर्ट्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आता जर बघितलं तर नंबर 2चा जो स्पेल असेल गोलंदाज आपण पाहिलं राकेश खुताडी. स्ट्राईक एंडकडे आपण जर बघितलं तर अविनाश सोनावणे यांना आपण बघितलं तर एक चांगले खेळाडू आहेत. संजय इलेव्हन नागले संघासाठी आपण पाहिले तर बॅटिंग लाईनअपमध्ये आपण पाहिलं तर मग दमखम आहे ज्याच्यामध्ये आपण यश सारखा एक बॅटर देखील आपण पाहू शकतो. त्याच्याकडे आपण पाहिलं तर मग फाड मात्र आपण पाहिलं तर बिग हिटिंगची क्षमता. हा मेजवानी आपण पाहिला फुल टॉस चेंडूची होती ऑफस्टमच्या बाहेर शफल अँड फाईन स्क्वेअर मात्र खेळण्याचा प्रयत्न चांगला चेंडूच्या हाताने मात्र यावेळेला केली जाते. अराउंड द विकेटने गोलंदाजी करत असताना मिस्टर राकेश. पहिला चेंडू आलेला निर्धाव पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धाव्यांची गरज. ही लेंथ आपण पाहिली थोडीशी चुकीची बघायला मिळते आणि पंच वळलेत आणि म्हटलेत की या वेळेला वाईड असेल. एका वाईडने आपण पाहिलं तर मग एका डॉट बॉलचं जे प्रेशर होतं ना थोडंसं कमी झालंय. हा आता आपण पाहिलं तर मग 16 धावा हव्या असतील. कॅल्क्युलेट क्रिकेट मात्र आपण बघितलं तर एक चांगल्या प्रकारचा इंटेन खेळ जिंकला जाऊ शकतोय. यावेळेला नेमकं काय झालंय मात्र आपण पाहिलं तर चेंडू चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आपण पाहिलं तर या वेळेला मात्र आमचे प्रमुख पंच आपण पाहिलं तर या वेळेला इन्व्हॉल्व झालेत आणि वाईडसाठी मात्र आपण पाहिलं तर मग तिसऱ्या अंपायरची मात्र इथे मात्र मदत घेतली जाते. इट्स अ फेअर डिलिव्हरी असेल कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं की चेंडू पडल्यानंतर थोडंसं आपण पाहिलं की वाईड लाईनच्या आतून बाहेर जाताना पाहायला मिळालं आहे आणि तेच मात्र आपण बघितलं की पाहायला मिळालं. पहिला समोर टाकलेला चेंडू यावेळेला नेमकं घडतंय काय नेमकं घडलंय काय तर चेंडूला मात्र आपण पाहिलं तर जवळ फील्ड केला होता परंतु इरादा दर्शवला नाही आहे. इथे आपण पाहू शकतोय नेमका तर 1 रन्स इथं बघायला मिळते आणि धावसंख्या पोहोचली गेली. आमचे ऑफिशियल स्कोर सांगतात आम्हाला किती पोहोचलेत धाव फलकावर तर 8 धावा झाल्या आहेत. 8 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर किती हव्या आहेत आणखीन 9 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. बघा मॅच जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 15 धावा.
फटका मात्र खेचला, दंडवट केला जातोय. मॅच आपण पाहिली आहे तर मग रंगतदार स्थितीमध्ये येताना आपल्याला बघायला मिळाले आहे. सागदेव स्पोर्ट्स सागपाडा बी टीम आपण पाहिली तर या मॅच मध्ये आपण पाहिलं बॉलिंग मध्ये इम्पॅक्ट टाकत असताना बघायला मिळाली आहे. लक्ष 23चं जे थोडंसं छोटं दिसलं परंतु जे छोटं लक्ष आता देखील मोठं होताना आपल्याला बघायला मिळालंय. मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहिले तर एक चांगले खेळाडू, एक चांगले बॅटर आपण पाहिले, जे चांगली क्षमता फलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर मग दर्शक यश मसेकरला आपण बघितलं मागच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर बेस्ट बॅटरचा खिताब देखील त्याने प्राप्त केला होता. चांगली हिटिंग ॲबिलिटी. ही लेंथ आपण पाहिली तर आपण पाहिली थोडीशी चुकीची पाहायला मिळते. आता पंच मात्र इन्व्हॉल्व आहेत आणि त्यांनी सांगितलंय की हा असेल वाईट. धावसंख्या आपण पाहिली तर मग थोडीशी पुढे सरकताना बघायला मिळते. 9च्या घरामध्ये अजून देखील जिंकण्यासाठी मॅच आपण पाहिली आहे तर धाव्यांची गरज. 8 चेंडू आणि 14. याच दरम्यान आपण पाहिलं तर डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. शेवटचा असेल या ओव्हरमध्ये 7 चेंडू आणि 14 धावा. म्हणजेच काय तर प्रत्येक बॉलवर तुम्ही 2 धावा इथून जोडल्या तरी तुम्ही मॅच जिंकू शकताय. परंतु या क्षणाला यश या खेळाडूचं इंटेंट काय असेल, मॅचला कशा प्रकारे घेऊन जात आहेत पाहूया. हा बॉल पंचांच्या माध्यमातून इशारा षटक संपण्याचा मात्र मिळतोय. आणि इथे काय नेमकं झालंय तर जवळजवळ 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 ओव्हरच्या खेळामध्ये आपण पाहिलं तर फक्त 9 धावा या 2 गड्याच्या मोबदल्यात फलकावर मात्र पूर्ण होताना बघायला मिळाल्यात. लक्ष 23चं परंतु ते लक्ष आपण पाहिलं ना तर छोटं दिसत होतं परंतु आता आपण पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये येताना मोठं झालंय. 6 चेंडू आणि 14 हा धाव्यांची ही गरज आपल्याला पाहायला मिळते. 6 मध्ये 14 आणि इथे आपण पाहू शकतो तर मग कुठेतरी असं मोमेंटमला मात्र आपण पाहिलं तर मग शिफ्ट केलं, वळवलं गेलं, बदललं गेलं. परंतु आपण बघितलं की मॅच समाप्त झालेला नाही. सकाळच्या 17 मध्ये 6 मध्ये 20 इथे चेस होताना पाहायला मिळाल्या आणि नक्कीच आपण पाहू शकतो मग तशाच प्रकारचं क्रिकेट 6 मध्ये आता 14 हव्यात. बॉलिंग ट्रॅकवर जयेश खुताडी पाहतोय आपण. पहिला चेंडू आपण पाहिला तर सुंदररित्या हाताळला जातोय. यश थोडेसे आपण बघितलं तर सल्ला मशवरा करतायत परंतु या वेळेला यश यांना स्ट्राईक घ्यावीच लागेल कारण की चांगली हिटिंग क्षमता त्यांच्याकडे आहे. मॅच मात्र फसला गेलाय परंतु त्याचं कारण सागदेव स्पोर्ट्स सागपाडा टीम पाहिला पण तर चांगला परफॉर्मन्स करतोय. पुढील चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला कट केला जातोय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूचा पाठलाग मात्र करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि या क्षणाला नेमकं झालंय काय तर बाउंड्रीच्या जवळ चेंडूला अडवण्यामध्ये यश मात्र फिल्डरला मिळालंय आणि पाहिलं तर जोडल्या जात आहेत या बॉलवर 3 धावा. बघा सगळ्यात मोठी गोष्ट आपण पाहिली आहे तर स्ट्राईक मात्र यशला मिळायला हवी होती अशी अपेक्षा नागले संघाची देखील आणि धावा देखील मिळायला हव्या होत्या त्या देखील मिळाल्यात. 3 धावा या बॉलवर मिळालेल्या 3 धावा आणि या 3 धाव्याने समीकरण थोडस बदलताना पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. ऑन साइडला या वेळेला आपण पाहतोय जबरदस्त फटका टक्कन उडवलाय. चेंडू चाललाय हाय अँड हँडसम. दॅट्स अ ह्यूज मॅसिव्ह 6 हिट 6 धावा. भोगत्याच्या क्षणी ठोकलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आत्ता आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असतील 3 आणि या 3 चेंडू मध्ये 5 धाव्यांची गरज. यश हा खेळाडू आपण बघितला तर नागले संघाचा आपण पाहिला तर तारणहार संकट मोचक हा खेळाडू बनत असताना
हो हो, याच दरम्यान आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना पाहायला मिळतोय. म्हणजे एका बाजूने वार झाला तर दुसऱ्या बाजूने पलटवार झाला. आता मॅच मध्ये 2 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. एका बाजूने आपण पाहिलं तर मग सागदेव स्पोर्ट्स सागपाडा, तर दुसऱ्या बाजूने संजय 11 नागले. मॅच पाहतोय आपण अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये. 2 चेंडू 5 धावा. ऑफस्टंपच्या बाहेरची लेन मात्र उडवण्याचा प्रयत्न पाहतोय. हवेत उंचावली फिल्डर आले होते अजय, त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर झेल मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळाले आहेत. 2 धावा पुन्हा एकदा जोडल्या जातील. मॅच मध्ये आपण पाहिलं तर आता भरपूर मोठा ट्विस्ट आहे, कारण की इथे आपण पाहिलं तर 1 चेंडूचा खेळ आणि या एकाच चेंडू मध्ये जिंकण्यासाठी तब्बल धाव्यांची गरज आहे, ती म्हणजेच 3. इथे आपण पाहू शकतोय तर जवळजवळ ज्याप्रमाणे मॅच रंगला गेला, यश खास करून आपण पाहिलं हा खेळाडू ज्याने एक षटकार ठोकला, त्यानंतर एक डॉट खेळल्यानंतर आपण पाहिलं की नेमका आता आपण पाहू शकतो की परिस्थिती मात्र आपण पाहिली तर दोन्ही टीमसाठी समान आहे, कारण की 1 चेंडू आणि 3 धावा ज्या जिंकण्यासाठी करायच्या आहेत एका बाजूने रोखायचे आहेत. पाहिलं आपण तर कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं जयेश गोलंदाज मार्कवर तयार, समोर यश तयार. 1 बॉल 3 धावा. फटका खेचलाय आणि या वेळेला मात्र विनिंग शॉट येत असताना पाहायला मिळतोय. सरळ आउट ऑफ दी पार्क, आउट ऑफ दी पार्क, आणि यश नावाचा फिनिशर षटकार 6. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय आज ससूनवगर गावात. हे ससूनगर क्रिकेट क्लबनी आयोजन केलंय लय झकास. थँक्यू डीजे, तुम्हाला थांबवतो इकडे. प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड मात्र नक्कीच देणार आहोत आपण. खेळाडू ठरतोय तो म्हणजे आपण पाहिलं तर मिस्टर यश, आणि टॉस देखील हा केला जाईल. 2 कॅप्टन्स देखील जोडायचे आहेत. चला आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस देखील करूया. दोन कॅप्टन्स देखील येतील. ससूनगर टीमचे कॅप्टन्स या प्लीज फास्ट. एका बाजूने यश असतील, त्यांना सर्वप्रथम आपण सामनावीराचा पुरस्कार देऊया. जबरदस्त बॅटिंग यश, नाम तो सुनाई होगा आणि नक्कीच काम तो देखाई होगा. नाम पण ऐकलंय आणि काम पण त्यांनी करून दाखवलंय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड अमृत परिड यांच्या शुभ हस्ते जो वितरित केला जातोय पुरस्कार. नक्कीच टॉस देखील आपण करूया. या कॅप्टन अमृत परिड या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस. छापा असा कॉल आणि येतोय छापा. यश, तुम्ही टॉस जिंकला, काय निवडाल? फिल्डिंग. शुभेच्छा तुम्हाला, व्हेरी ऑल द बेस्ट. आणि ससूनगर टीम तुम्हाला देखील शुभेच्छा, व्हेरी ऑल द बेस्ट. या मॅचसाठी आपण पाहिलं तर टॉस जिंकलाय पुन्हा एकदा संजय 11 नागले या टीम्सने, आणि डिसाईड केलंय फील्ड फर्स्ट, म्हणजेच बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ससूनगर या टीमला. पुढील मॅच आपण पाहिलं तर मग जी दुसऱ्या राऊंडची दुसरी मॅच आपल्याला बघायला मिळेल. आपण पाहतोय सन्माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2026 आज पहिला दिवस. आज आपण जर खासियत पाहिली तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची आपण पाहिलं तर लोगट, आणि लोगटाची खासियत काय असते माहिती आहे का मित्रांनो? कारण की ही संकल्पना आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची. कारण की आत्तापर्यंत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये असे जे संघ आहेत त्यांनी आत्तापर्यंत एकही ट्रॉफी जिंकली नाही आहे. अशा संघांना आपण बघितलं तर मग ही संधी दिली जाते, कारण की एक चांगलं क्रिकेट खेळा आणि नक्कीच एक ट्रॉफी तुम्ही देखील जिंका. परंतु आज पाहिलं तर मग त्या कॅटेगरीमध्ये आपण पाहिलं तर कोणता संघ इथे जोडताना आपल्याला बघायला मिळेल, कोणता संघ या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये आपल्या नावाचा अभिराज्य गाजवताना पाहायला मिळेल, आणि कोणता संघ आहे ना तो अंतिम 4 मध्ये त्यांना पाहायला मिळेल.
परंतु प्रत्यक्षात आपण पाहिलं तर जी पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल सेकंड राऊंडमध्ये आपण पाहिलं तर आमना सामना होताना पाहायला मिळतोय, परंतु प्रत्यक्षात आपण वळणार होता आता कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. परंतु तिथे जाण्यापूर्वी आपण जाऊया DJ मास्टर महेंद्र पवार यांच्याकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर मग प्रत्यक्षात मॅचमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण उतरूया. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा मॅचला होती सुरुवात. आपण पाहते वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर आयोजित विजय शेठ पाटील चषक 2026 मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल पुष्प कोदेचा जबरदस्त वेगवान आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक वरती हर्ष मशे, नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय धनंजय मोरे. जबरदस्त वेगवान चेंडू हाताळला होता पुष्प कोदेनं. अजून एक डॉट बॉल. बॅक टू बॅक दोन चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. जबरदस्त गोलंदाजी मिस्टर पुष्प कोदे च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने आपण संघ पाहिला तर मग संजय 11 नागाळे, दुसऱ्या बाजून साई दुर्गा ससूनगर. पहा अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. जबरदस्त गोलंदाजी प्रत्येकीकडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अनुभव हा सर्वोत्तम शिक्षक आहे.
जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. स्वामी विवेकानंदाने हे म्हटलंय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. बॅक टू बॅक 4 चेंडू देखील डॉट आलेत. मिडॉन ओव्हरच्या दिशेने हे षटक मात्र पाहायला मिळेल का? ओ यावेळेस आपण पाहतोय फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. 5व्या बॉल वरती आपण या ठिकाणी पाहिलं तर मग हर्ष मात्र बाद झालेत. 4 चेंडू डॉट झाल्यानंतर आपण पाहिलं हर्ष म्हशे याला पूर्णपणे प्रेशर मध्ये आला होता हा फलंदाज. आणि प्रेशर मध्ये बॅटिंग करत असताना मात्र यावेळेस ईस्टर्न वरती चेंडू जाऊन अगदी वेगानं धडकला गेलाय. परतावा लागेल फलंदाज हर्ष म्हशे याला. 5 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झाला. धाव फलकावरती धावा, एकही धाव आतापर्यंत जोडली नाहीये. म्हटलं गेलंय बिना संघर्ष कोई महान नहीं होता, बिना कुछ किए जय जयकार नहीं होता, जब तक नहीं पड़ती हथौड़े की चोट तब तक कोई पत्थर भी लोगों के लिए भगवान नहीं होता. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग पूर्णपणे बॅकफुटवरती टीम पाहायला मिळतीये. साईदुर्गा ससूनगर कोदेचा. ओ यावेळेस देखील डावी यष्टी उद्ध्वस्त केली आहे. अमोल भारतीला देखील परतावा लागेल. डगआउटच्या आशयाला धक्का क्रमांक 2. अमोल भारती आउट. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग विकेट मिडॉन ओव्हर पाहायला मिळते. आणि आपण पाहतोय विजय सेठ पाटील चषकामध्ये विकेट मिडॉन ओव्हर हाताळणारा गोलंदाज मिस्टर पुष्पक कोदे हा ठरला मिळतीये. 6 चेंडू हाताळले आणि 6 चेंडू मध्ये 2 विकेट. ते देखील आपण पाहतोय. फर्निचर डिस्ट्रॉय करत असताना दांडी गोल केली आहे 2 फलंदाजांची. आणि 4 चेंडू हे निर्धाव हाताळलेत. जबरदस्त गोलंदाजी. आता मात्र अविनाश सोनावणे येतोय नंबर 2चं षटक टाकण्याकरता. इथून मात्र पुन्हा एकदा शून्यातून विश्व निर्माण करावं लागणार आहे. धनंजय मुरे अँड प्रभू दुमाडा या खेळाडूला. उठा जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका, हाच संदेश यावेळेस माइंड मध्ये सेट करावा लागणार आहे या 2 बॅटरला. अविनाशचा पुढील बॉल. ओ जोरकस मारण्याचा प्रयत्न थर्डमॅन मध्ये झाली आहे चुकी. आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या आतमध्ये थांबवला नाही गेलाय, म्हणजेच निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे 4 धाबांकरता. पहिल्याच बॉल वरती चौकार आला. थोडंसं अपसेट पाहायला मिळाले त्या ठिकाणी. मिस्टर अविनाश चांगला चेंडू हाताळला होता. सुरुवातीला यष्टीरक्षक बीट झाले, त्याच्यानंतर थर्डमॅन. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग 4 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आयुष्य ही एक बासरी आहे आणि तिला सूर हा लावता आला पाहिजे. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तुम्हाला चांगला खेळ हा करावा लागतो. इथे आपण पाहिलं तर मग बॅटची लिडिंग एज लागली होती. एक सिंगल धाव ही पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचलं जाईल, ते म्हणजेच 5 अंकांवरती. नशा करायची असेल क्रिकेटच्या खेळामध्ये तर मित्रांनो कष्टाची करा. तुम्हाला जर आजार झाला तर मग तो यशाचा होईल. सध्या तरी मात्र या ठिकाणी चांगले प्रयत्न केले जात आहेत. पुढील बॉल ऑन साइडला खेळले गेले. सॉफ्टहँड शॉट स्क्वेअर लागला. शतरक्षक पुढे येतोय, चेंडूला उचलते तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण केली जाईल. थेंबे थेंबे तळे साचे. सध्या तरी आपण पाहतोय कासवशाह पद्धतीने हे धावफळ घालूवारपणे पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु मित्रांनो कासव आणि सस्याची गोष्ट देखील विसरून चालणार नाहीये. हळूवार चालत असलेला कासव देखील शर्यत जिंकू शकतो, परंतु संयम हारू देऊ नका. प्रयत्न मात्र सातत्याने ठेवा, तुम्ही निश्चितच जिंकू शकताय. यावेळेस पुन्हा एकदा बीट झाले. यावेळेस शॉर्ट फाईन लेग बीट होतोय. चेंडू आपण पाहतोय तर अगदी सीमारेषेच्या लगत पुन्हा एकदा चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले जरूर, परंतु धावा पूर्ण केल्यात पळून 3. आणि या 3 धावेने धावफलक पोहोचलं जाईल, ते म्हणजेच 9 अंकांवरती. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत.
कितीही मोठा पाठिंबा असला तरी जीवनात यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. इथून मात्र तो खेळ दर्शवला जाईल का हे देखील आपण पाहणार आहोत. हो, सुंदर चेंडूची हाताळणी, बॅक फ्रंट फुटवरती आले होते. फाईन लेगला खेळायचा होता. हुक स्ट्रोक मात्र चेंडू आणि पॅड याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. 5 चेंडूंचा खेळ मात्र इथून झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 9 धावा. पुढील बॉल हो ऑन साइडला खेळले गेले. सुंदर फटका आहे आणि सुंदर जजमेंट देखील पाहायला मिळालं. एलिव्हेशन निश्चितच चांगलं होतं परंतु डिस्टंट गाठू शकले नाहीत आणि झेलच्या स्वरूपामध्ये फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अमोल फारथी देखील बाद झालेत. धावसंख्या प्रभू देखील बाद झालेत. धावसंख्या 9 असताना आणखी एक धक्का बसला गेला. इथून आपण पाहिलं तर मग 2 षटकांचा खेळ मात्र संपुष्टात आलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती नजर टाकली तर मग 3 बाद 9 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज घरत नावाचं बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. बॉलर आहे का मनोज घरत बॉलिंग टाकण्याकरता आलेत. संजय लेवा नागले टीमकडनं नितीश भुजरला आपण पाहणार आहोत. सल्ले देणारे भरपूर असतात क्रिकेटच्या खेळामध्ये परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये संघर्ष हा एकट्यालाच करावा लागतो आणि सध्या तरी आपण पाहिलं तर मग थोडेसे बॅकफुटवरती टीम पाहायला मिळते ती म्हणजेच साई दुर्गा ससूनवगर. इथून मात्र फ्रंट फुटवरती यायचं असेल तर मग चांगली पार्टनरशिप ही करावी लागणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय कैलाशी वाघ दादांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत आणि आयोजकांच्या विनंतीस आपण मान देऊन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धाव फलक पोचलं जाईल ते म्हणजेच 11 या अंकांवरती. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलं पावले येतील कठीण प्रसंग परंतु ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. ओ यावेळेस जबरदस्त हा स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. खाली क्षेत्र आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच आणि त्या खाली क्षेत्रातून चेंडू अगदी वेगाने ट्रॅव्हल करतो. निघून गेला सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार आणि या चौकारानं धावसंख्येचा देखील बदलला आहे आकार. पहा धावसंख्या यावेळेस वेगाने पुढे सरकली आहे. पोहोचली गेली 15 या अंकांवरती. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये एकही धाव आली नाहीये. विकेट 2 मात्र डाऊन झाले. विकेट मिड ऑन ओव्हर पाहायला मिळाली पुष्पक कोदेशच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर अविनाश सोनावणेच्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या परंतु आतापर्यंत आपण पाहतोय मनोज घरतच्या ओव्हरमध्ये 2 चेंडूमध्ये धावा 6 येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे स्लॉगवरच्या षटकामध्ये जे हवा आहे ते मात्र या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. ओ फुलटॉस बॉल होता परंतु डाव्या स्टिचच्या पलीकडे हा वाईड बॉल 1 दरच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये मात्र ऍड केलीच जाईल. धावफलक एकने पुढे सरकले पोहोचले गेले ते म्हणजेच 16 या अंकांवरती. चला पुढील मॅच आपण पाहणार आहोत. 2 संघामध्ये श्री मुंड्या स्पोर्ट काजूपाडा आणि श्री गणेश स्पोर्ट चिंचपाडा या 2 संघामध्ये टॉस केला जाईल. आणखी एक वाईड बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण लक्ष केंद्रित केलं तर हा वाईड बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. म्हटलं गेले देवाने सगळ्यांना हिरा म्हणून जन्माला घातलंय परंतु जो घासला जातो ना तोच क्रिकेटच्या पटलावरतीच चमकला जातो. ओ नितेश ऑन स्ट्राइक. त्यावेळेस रनअप मध्ये थोडेसे चुकले गेलेत मनोज. रेस चाहे गाड़ियों की हो की जिंदगी की, जीतते वही लोग हैं जो सही टाइम पे अपना गियर चेंज कर दे. आणि इथून तो गियर मात्र चेंज करावा लागणार आहे नाहीतर मग गाडी जी आहे ती मागे राहील साई दुर्गा स्पोर्ट ससूनगर संघाची. पहा किती सुंदर चेंडूची हाताळणी केली आहे. ऑस्टमच्या थोडासा बाहेर मारा केला होता गोलंदाज मनोज घरतनं आणि तिथे मात्र थोडासा छेडछाडी करण्याचा प्रयत्न फलंदाज आपण पाहतोय. धनंजयचा होता नाही कोण आउट झाला नितेशचा होता आणि इष्ट्यांच्या मागे झेल मात्र पकडला गेलाय. शंतनू म्हस्कर
न्यू बॅटर त्याला देखील बीट केलं गेलंय. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. चांगले बॉलिंग आतापर्यंत केली अमोलनं देखील. सुरुवातीला धावा आल्या होत्या परंतु यावेळेस आपण पाहतोय त्यांना रोखण्याचं काम पुन्हा एकदा केलंय मनोजनं. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 18 धावा आणि जिंकण्याकरता 18 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि जिंकण्याकरता 19 धावा या बनवायच्या आहेत. चला नेक्स्ट मॅच श्री मुंडे स्फोट काजूपाडा आणि त्यांच्या समवेत श्री गणेश स्फोट चिंचपाडा या दोन संघामध्ये पुढील टॉस मात्र या ठिकाणी केला जाईल. चला टॉससाठी या श्री मुंड्याई स्फोट काजूपाडा आणि श्री गणेश स्फोट चिंचपाडा या दोन संघामध्ये आम्ही करतो टॉस. चला टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. श्री मुंडे स्फोट काजूपाडा आणि श्री गणेश चिंचपाडा श्री साई गणेश चिंचपाडा संघ आपण पाहणार आहोत आणि या दोनच संघामध्ये टॉस हा या ठिकाणी केला जाईल. आणि टॉस करण्याकरता आम्ही विनंती करतोय कैलासजी वाघ आहेत अतिथी कक्षामध्ये त्यांना आम्ही विनंती करतोय टॉस करण्याकरता आपण यायचं आहे. कैलासजी वाघ आहेत त्यांच्या शुभस्ते आपण करतोय पुढील मॅचचा टॉस. चापाचा कॉल येतोय आणि येतोय काटा. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग श्री गणेश स्पोर्ट चिंचपाडा संघाच्या बाजूने लागला. पुन्हा एकदा कैलासजी आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. श्री गणेश चिंचपाडा संघाने टॉस जिंकला. डिसिजन काय आहे? शतरक्षण. निश्चितच समोरचा संघ आपण पाहिला तर श्री मुंडे स्फोट काजूपाडा एक चांगला संघ आहे. क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? कमीत कमी धावण्याचा प्रयत्न करू. असे कुठले गोलंदाज आहे तुमच्याकडे की कमीत कमी धावसंख्येवरती त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतील? दीपक आहे, मंगेश गोलीम आहे. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर ट्रॉफीज आहेत आणि हे मैदानाची ही सजावट केलेली कशा प्रकारे वाटते? खूपच छान केलेलं आहे. याचा बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील तुम्हाला. गणेश टॉस जिंकला सर काय डिसिजन घेतलं असतं? शतरक्षणच असतं. परंतु यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 40-50. आज संपूर्ण संघ आहे. हो, एक चांगली फाईट पाहायला मिळाला आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. आरामात. बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. तर मित्रांनो हे होते दोन कर्णधार त्यांच्या प्रतिक्रिया निश्चितच आपण जाणून घेत्या. आता मात्र थेट जाऊया आपण समालोचन कक्षाच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज असतील व्हॉइस ऑफ काजूपाडा मिस्टर जयश्री डुकळे. थँक्यू सो मच. डीबीएन लाईव्ह कॅमेरामॅन मिस्टर जयश्री मांगेला. थँक्यू विजय. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. प्रभू पाहतोय आपण पहिला बॉल मात्र आपण पाहिलंय बॉडी स्पिन केली आहे पूर्णपणे फटका एक्झिक्यूट करत असताना आणि मात्र आपण पाहिलंय पहिल्याच बॉलवर मात्र आपण पाहिलंय ही वाघाची दहाड आणि चेंडू थेट बाउंड्री लाईनच्या पार चौकार 4. सुरुवात आपण पाहिली आहे तर जबरदस्त मोठी केली जाते. प्रभू मोरे या खेळाडूला आपण बघितलं तर एक अपकमिंग यंगस्टर. हो, हा दिशाहीन चेंडू पाहिला पण त्यावर फटका चांगला एक्झिक्यूट केला जातोय. पाहिलं तर या वेळेला 4 धावेंचा मात्र आपण पाहिला तर फटका मात्र सजवला जातोय आणि आपण पाहिलं तर मग जवळजवळ आपण पाहू शकतो की 2 चेंडूवर 2 चौकार हे लगावले जात आहेत. ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण पाहिलं तर लक्ष 19 धावेंचं आणि वाटचाल झाली. पहिल्या 2 बॉलवर 2 हे चौकार मात्र लगावले गेलेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं फुल टॉस
पूर्णपणे आपण पाहिलं तर हवी झाला बॅटर, परंतु प्रॉपर टायमिंग झाला नाहीये तिकडे. धाव तर मात्र एकच मिळाली. परंतु नेमका आपण जर विचार करायचा झाला तर आतापर्यंतची गोलंदाजी आपण पाहिली आहे तर प्रभू यांची जर आपण बघितली आहे ना तर थोडीशी दिशाहीन झाली आहे, दिशेवर नियंत्रण नाही आहे या वेळेला आपण पाहिलं तर. आणि तेच नियंत्रण मात्र चुकलेलं पाहायला मिळत आहे. धावसंख्या आपण पाहिली तर एक्स्ट्राने पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. पोचली गेली 10च्या घरामध्ये. आणि या ओव्हरमध्ये चेंडूचा आपण खेळ जर आपण बघितला तर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ या ओव्हरमध्ये अजून देखील शिल्लक आहे. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं मारा करत असताना पहिल्या मॅचमध्ये प्रभू मोरे या गोलंदाजी छान झाली होती, कारण की बाप्पानेचा संघ होता. परंतु आता एक चांगला संघ आहे आणि चांगल्या संघासमोर चांगलं क्रिकेट. हो, शतरक्षणामध्ये आपण पाहिलं तर गफलत पाहतो या वेळेला. चौकार नंबर आपण पाहिला तर 3 या ओव्हरमध्ये. चौदा धावा फलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिला फुल टॉस चेंडू मेजवानी दिली जाते. फिल्डर आहेत तिकडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर मग अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण पाहिलं तर पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर जवळजवळ आतापर्यंत धावसंख्या पोहोचली आहे 16च्या घरामध्ये. एक चेंडूचा खेळ शेष असेल. कन्वर्ट केलाय आणि या वेळेला मॅचला फिनिश केलाय. मॅच समाप्त, सामना जिंकलाय संजय 11 नागले टीमने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स संजय 11 नागले टीम. आणि जसं आपण ठरतोय तो म्हणजेच कोण आहे खेळाडू तर यस डेफिनेटली मेडन ओव्हर विकेट आपण पाहिले तर पुष्पक कोदे ठरतायत या मॅचचे हिरो, मॅन ऑफ द मॅच मिस्टर